विशाल परदेशी या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। राहुल गांधींची 28 डिसेंबरला मुंबईत रॅली होती आणि शिवाजी पार्कवरील सभेसाठीची याचिका त्यांनी दाखल केलेली होती, पण ही याचिका आता भाई जगताप यांनी मागे घेतल्याचं कळतंय। भाई जगतापांनी हायकोर्टातील याचिका मागे घेतली। सुनावणी आधीच काँग्रेसकडून याचिका ती बिनशर्त मागे घेण्यात आली आहे। त्याच्यामुळे काँग्रेसने ही याचिका बिनशर्त का मागे घेतली, या पाठीमागे नेमकं कारण काय हे काही कळू शकलेलं नाही। राहुल गांधींची 28 तारखेलाच रॅली आहे आणि शिवाजी पार्कवरील सभा घेण्याच्या संदर्भात, म्हणजे शिवाजी पार्कवर सभा घेण्याच्या संदर्भात त्यांनी याचिका दाखल केलेली होती। पण ही याचिका आता काँग्रेसनं, म्हणजे काँग्रेसच्या वतीनं भाई जगताप यांनी जी याचिका दाखल केली होती ती त्यांनी मागे घेतल्याचं कळतंय। आता या पाठीमागे नेमकं काय कारण हे खुद्द भाई जगतापच सांगू शकतील, पण तुर्तास्त्री ही याचिका त्यांनी मागे घेतल्याचं आपल्याला कळतंय। महत्त्वाची बातमी आपण बघतोय आता क्षणाची। काँग्रेसकडून याचिका बिनशर्त मागे घेण्यात आली आहे। राहुल गांधीच्या शिवाजी पार्कवरील सभेसाठी ही याचिका होती। सरकारच्या परवानगीबाबत अद्याप स्पष्टता नाहीये, पण आता काँग्रेसकडून ही याचिका का मागे घेण्यात आली हे विचारणं महत्त्वाचं ठरणार आहे। याचबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत। अजित, नेमकं काय कारण की सभेच्या संदर्भात, परवानगीच्या संदर्भात दाखल केलेली याचिका काँग्रेसनं बिनशर्त मागे घेतली? विशाल, मुंबई उच्च न्यायालयामध्ये काँग्रेसचे भाई जगताप जे आहेत त्यांनी ही याचिका दाखल केली होती। यावेळेस त्यांना परवानगी देण्यात आलेली नाहीये असं सांगितलं जात होतं, पण तेही स्पष्ट नव्हतं की सरकारने परवानगी नाकारली आहे। म्हणून काँग्रेस जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये आलेलं आहे आणि ते परवानगी करता 28 डिसेंबरला जी सभा आहे राहुल गांधींची मुंबईमध्ये, त्याच्याकरता परवानगी मागण्याकरता मुंबई उच्च न्यायालयात आलेली आहे का राज्य सरकारने त्यांना परवानगी नाकारली आहे म्हणून आलेले आहेत हे स्पष्ट नव्हतं। तसंच आता हे देखील अस्पष्ट आहे की ही याचिका जी केली होती त्याची सुनावणी थोड्याच वेळात होणार होती। ती सुनावणी होण्याआधीच ही याचिका जी आहे ती काँग्रेसने मागे घेतली। ह्याचं कारण त्यांनी दिलेलं नाहीये। बिनशर्त ही याचिका जी आहे ती मागे घेतलेली आहे असं सांगितलेलं आहे, त्यामुळे कारण अजूनही अस्पष्ट आहे। यासोबतच 28 डिसेंबरच्या राहुल गांधी यांच्या सभेला मुंबई पोलीस असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी परवानगी दिलेली आहे का हे देखील अजून स्पष्ट नाहीये। या सगळ्या गोंधळामध्ये नेमकं काँग्रेसची भूमिका काय आहे हे अजून स्पष्ट होत नाहीये। कारण का जर आपण पाहिलं, जर काँग्रेसने याचिका केली मुंबई उच्च न्यायालयामध्ये, महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे, एक मुख्य पक्ष आहे, त्याच्यामुळे काँग्रेसला ही परवानगी नाकारणं किंवा काँग्रेसला परवानगी न मिळणं आणि त्यातून काँग्रेसनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका करणं हे त्यातल्या त्यातमध्ये या आघाडीमध्ये बिघाड आहे हे स्पष्ट करतं। पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ही याचिका केल्यानंतर आता त्यांनी याचिका मागे घेतलेली आहे, त्यामुळे यांना या सभेला परवानगी मिळालेली आहे का, राज्य सरकारने ती परवानगी दिलेली आहे का हे आता तपासावं लागेल। यामुळे राजकारण जे आहे, जे काँग्रेस आणि संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे एकमेकांविषयी, त्यातून हे स्पष्ट होतं की काँग्रेस कुठेतरी नाराज आहे, त्याच्यामुळे त्यांनी ही याचिका केली असावी। आता त्यांनी याचिका मागे घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्यांची नाराजी दूर झालेली आहे का हा देखील एक प्रश्न निर्माण होतो, पण त्याबाबत काँग्रेसनं किंवा सरकारनं कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। 28 डिसेंबरला राहुल गांधी यांची मुंबईत सभा आहे, ती होणार की नाही होणार, त्याला सरकार परवानगी देणार की नाही देणार, परवानगी दिली आहे का, परवानगी नाकारली आहे का, असे अनेक प्रश्न आहेत विशाल। पण मग आता यापुढची काँग्रेसची भूमिका काय राहणार आहे याविषयी काही कळू शकले का? हे त्यांनी स्पष्ट करणं गरजेचं होतं, मात्र ज्यावेळी आम्ही संपर्क केला त्यावेळी त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही बिनशर्त मागे घेतलेली आहे। आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला परवानगी दिलेली आहे का, किंवा परवानगी मिळेल किंवा परवानगी तुम्हाला देण्यात येईल असं तुम्हाला काही आश्वासन दिलं गेलेलं आहे का, तर असं कोणतंही आश्वासन दिलं गेलेलं नाही आहे किंवा परवानगी मिळाली आहे की नाही याबद्दल देखील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे। मात्र आम्ही याचिका बिनशर्त मागे घेतोय हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। याचिका जेव्हा केली त्यावेळीच काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाली होती की आता काँग्रेस कोणत्या परिस्थितीमध्ये ज्या सरकारमध्ये ते स्वतः आहेत त्या सरकारच्या विरोधात याचिका करते, त्यामुळे त्यांची नाराजी आहे ही जाहीरपणे व्यक्त झाली होती। पण आता त्यांनी सुनावणी होण्याआधीच बिनशर्तपणे याचिका मागे घेतलेली आहे, त्यामुळे काँग्रेस नेमकी पुढे काय भूमिका घेईल हे देखील आता त्यांनी स्पष्ट केलं नाहीये। आता काँग्रेसने जर काही म्हटलं की त्यांना परवानगी मिळाली आहे किंवा नाही मिळाली आहे किंवा ह्याच्या व्यतिरिक्त जाऊन ते वेगळ्या पद्धतीने नाराजी व्यक्त करतील का, तर हे आता काँग्रेस जेव्हा भूमिका त्यांची स्पष्ट करेल तेव्हाच आपल्या सगळ्यांना ते कळून येईल। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल अजित। आपण बघतोय की आता काँग्रेसनं सभेच्या संदर्भातली परवानगी आणि त्या विषयाला घेऊन त्यांची असलेली याचिका जी आहे ती बिनशर्त मागे घेतलेली आहे। आता पुढे बघायला हवं की
काँग्रेस याबद्दल आपली पुढली भूमिका नेमकी काय स्पष्ट करते ते त्यांच्या वतीनंच याविषयी आता लवकरच स्पष्ट केलं जाईल. पण आता क्षणाची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली आणि या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलेला पाहायला मिळाला. राज्यात 4 जागांची निवडणूक बिनविरोध झाल्याने 2 जागांवर निवडणूक पार पडली आणि यामध्ये नागपुरात चंद्रशेखर बावनकुळेंनी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुखांचा पराभव केला आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचा 176 मतांनी विजय झालेला आहे, तर अकोल्यात वसंत खंडेलवाल यांना 443 मतं मिळाली आहेत. 2 वेळा आमदार राहिलेल्या गोपीकिशन बाजोरी यांचा त्यांनी पराभव केला. अकोल्यात महाविकास आघाडीची अंदाजे 197 मतं फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि अकोल्यात खंडेलवालांच्या विजयाने शिवसेनेला मोठा दणका दिल्याची चर्चा समोर आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे नागपूरवरून थेट आपल्याबरोबर आहे. नागपूरच्या विजयाबद्दल खरं तर तुषारला विचारलं पाहिजे. तुषार, आता विजयानंतर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी आनंद व्यक्त केलेला आहे, पण तरीही या सगळ्या ह्याच्यात जर आपण पाहिलं निवडणूक तशी सोपी नव्हती. आकडेवारी जर लक्षात घेतली ती अर्थात भाजपच्या बाजूने झुकत होती, पण त्यापूर्वी जे काही घडलं यावरनं असं वाटत होतं का की कदाचित काही गणितं फिरू शकतात? विशाल, आपल्यासोबत या संपूर्ण विचार बोलण्याकरता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पण त्यांनाच विचारा की त्यांचं समीकरण कुठे चुकलं. मला एक सांगा की शेवटल्या क्षणाला उमेदवार बदलवला गेला, असं वाटत होतं की या निवडणुकीमध्ये काँग्रेस मोठ्या मदतीने जिंकेल किंवा एक टफ फाईट देईल, पण 176 मतांनी भाजपने विजय मिळवला. काय झालं नेमकं, कुठे चुकलं गणित? बघा, आमच्याकडे ऑलरेडी आमची जी स्ट्रेंथ होती जी काँग्रेसची, ती स्ट्रेंथप्रमाणे आम्हाला मतं मिळाली. आमचे जे अलायन्स होते त्या अलायन्सच्या मतांचा इश्यू या ठिकाणी आलेला आहे. तसेही आम्ही आमची स्ट्रेंथ आणि आमच्या अलायन्सचं मतदान आम्ही घेतलं तर आम्ही 90 मतांनी यांच्यापेक्षा मागं होतो भाजपपेक्षा. मतदानामध्ये मागं असताना सुद्धा आम्ही कॅन्डिडेट उभा केला, कारण की ह्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे मतं त्याच्यामध्ये मतदान करतात आणि त्याप्रमाणे BJPकडे जास्त मतं होती. उमेदवार उभं करणं ही सगळ्यात महत्त्वाची ताकद त्याच्यामधली होती. पण आम्ही उमेदवार उभं केल्यानंतर भाजपनी ज्या पद्धतीनं त्यांचेच लोकप्रतिनिधी, भाजपचेच, मग महानगरपालिकेत निवडून आलेले, जिल्हा परिषद नगरपालिकेमध्ये निवडून आलेले सगळ्यांना देश पर्यटन करवलं आणि त्यांचा घोडेबाजार या लोकांनी केला. हे आपल्या सगळ्यांच्या लपलेलं नाही. आता भाजपची तर परिस्थिती अशी आहे की त्यांच्याच लोकप्रतिनिधीवर, त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीवर त्यांचा विश्वास नाही. हीच खऱ्या अर्थानं त्यांची पहिली हार आहे. या निवडणुकीमध्ये जे काही आज मतदानाची गिनती आली त्याच्यामध्ये आम्ही हारलेलं ते आम्ही त्याला स्वीकारतो. पण घोडेबाजार करण्यामध्ये भाजप कशी एक्सपर्ट आहे या निवडणुकीच्या माध्यमातून ते स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे पराजय आणि जय याच्यामधला खरा तर त्यांना त्यांचे लोक बाहेर नेणं आणि त्यांचा घोडेबाजार करणं हीच खऱ्या अर्थानं भाजपचा पराजय आहे, हे आम्ही आमच्या पद्धतीनं सांगतो. महाविकास आघाडीकडे म्हणजे काँग्रेसचे जे नेते सांगत होते की 202 मतं आहे, मात्र 186 मतं मिळाली, म्हणजे 16 मतं फुटली. ठीक आहे ना, जी काही मतं गेली असतील त्याला स्वीकारलंच पाहिजे, त्याला काही मोठा विषय नाही आणि त्याचं आत्मपरीक्षण करू. मला सांगा की अकोल्यामध्ये देखील पराभव झाला, काय कारण वाटतं तुम्हाला? इथलं विश्लेषण माझ्याकडे अजून आलेलं नाही, आल्यानंतर बोलू. भाजपचे नेते असा आरोप करतात की छोटू भोर यांना 1 मत मिळालं, त्यांनी स्वतःचं मत देखील काँग्रेसला दिलं नाही. आता असं भाजपवाल्यांना कोणाला मतं मिळाली हे भाजपला कळत असेल तर ते खरं आता जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनता आक्षेप घेतं की आम्ही दिलेलं मत हे आमच्या उमेदवाराला गेलं नाही, दुसऱ्यालाच गेलं आणि मोदीच आजकाल वोटिंग मशीनमध्ये गडबड करते, अशा पद्धतीनं लोक सामान्य चर्चा करतात. आता छोटू भोयरनी मत आपल्याला स्वतःला मारलं की दुसऱ्याने त्याला मारलं हे भाजपवाले सांगत असतील तर म्हणजे फार एक्सपर्टी आहे त्यांना आता, कारण की हे गुप्त मतदान पद्धती असते आणि गुप्त मतदान पद्धतीमध्ये कोणी कोणाला मतदान दिलं हे कळत नाही.
पण भाजपवाल्यांना कळत असेल तर त्यांना लोकशाहीवर विश्वासच राहिलेला नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार. मला एक सांगा की तुम्ही म्हणता की त्यांना 80 ते 90 मतांची आघाडी होती, मात्र 176 मतांनी त्यांचा विजय झाला. जे अपक्ष असेल किंवा इतर स्थानिक मतदार असेल त्यांनी तुमच्याकडे येण्याकडे नापसंती व्यक्त आम्ही केली. घोडे बाजार केलेला नाही हे आम्ही सुरुवातीला सांगितलं. आमचे सगळे वोटर इकडेच होते, आमचे वोटर कुठेही बाहेर गेलेले नव्हते. हे तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही स्थानिक पत्रकार आहात, तुम्हाला स्वतःच रिपोर्ट आपण घेत होता. त्यांनी आपले सगळे वोटर कुठं पळवलेत, अपक्ष लोक कुठं पळवलेत हे आपल्या सगळ्याचा रिपोर्ट आहे. आता घोडे बाजार करणाऱ्यांचाच विजय झाला तर त्याला तो विजय आहे असं ते भाजपवाले म्हणत असतील तर ठीक आहे. आपण बघू शकतो की नाना पटोले यांनी मत व्यक्त केलं की ठीक आहे, घोडे बाजार झाला. त्यांची जी मतं होती ती त्यांच्याकडे, म्हणजे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांची जी सहकारी पक्षाची मतं होती ती 186 त्यांना मिळाली. काही मतांमध्ये घोडे बाजार झाला, त्यामुळे थोडीफार मतं कमी जरी झाली असेल तरी जो एक नैतिक विजय आहे तो काँग्रेसचा आहे असं नाना पटोले यांचं मत आहे. धन्यवाद या सगळ्या संवादाबद्दल. नाना पटोले जरी म्हणत असले की नैतिक विजय या ठिकाणी झालेला असला तरी निवडणुकीत शेवटी आकडेवारी आणि त्या आकडेवारीच्या जोरावरती निवडून आलेला उमेदवार हाच खरा विजयी असतो असंच म्हणावं लागेल. भाजपच्या विजयी उमेदवारांना देवेंद्र फडणवीसांनी शुभेच्छा दिल्यात. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा विजय म्हणजे महाविकास आघाडी सरकारलाही चपराक असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. ही भाजपची विजयी सुरुवात असून पुढे सगळ्या निवडणुकीत भाजपच विजयी होणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. हा विजय भविष्यातील नांदी असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी यांना प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. खरं म्हणजे मी स्वतः निवडून आलो त्यावेळेस जेवढा आनंद मला झाला त्याहीपेक्षा जास्त आनंद आज मला चंद्रशेखर बावनकुळेंच्या विजयाचा झाला आहे. आणि या विजयाने इथल्या महाविकास आघाडीला चपराक दिली आहे. त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये वसंतभाई खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय हा त्या ठिकाणी मिळवलेला आहे. एकूणच आपण जर विधान परिषदेच्या या निवडणुका बघितल्या 6 पैकी 4 जागी भारतीय जनता पार्टी निवडून आली आहे. आणि विशेषतः महाविकास आघाडी 3 पक्ष एकत्रित आले म्हणजे सगळ्या प्रकारचा विजय होऊ शकतो अशा प्रकारचं जे गणित मांडलं जात होतं ते चुकीचं आहे हे देखील या विजयाने स्पष्ट केलेलं आहे. महाराष्ट्रातली जनता ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे आणि भविष्यात देखील आम्हाला आशीर्वाद मिळेल. आणि मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे. मी आमचे राष्ट्रीय नेते माननीय प्रधानमंत्रीजी असतील, माननीय नड्डाजी असतील, माननीय अमित भाई असतील यांचे अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा वसंतभाई असतील किंवा राजन सिंग असतील किंवा अमरीशभाई असतील यांना उमेदवारी दिली. मी विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी यांचा की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका आम्ही लढलो. आणि मला अतिशय आनंद आहे की एक निर्णायकी अशा प्रकारचा विजय हा मिळालेला आहे आणि निश्चितच एक विजयाच्या मालिकेची सुरुवात या ठिकाणी झाली आहे. नागपूर स्थानीय स्वराज्य संस्थांमधून भारतीय जनता पार्टीचे नेते, महाराष्ट्राचे सरचिटणीस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी खूप मोठ्या फरकाने विजयी झाले. भारतीय जनता पार्टीची मतं तर इंटॅक्ट ठेवण्यामध्ये, एकसंघ ठेवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. पण जवळजवळ 40पेक्षा जास्त महाविकास आघाडीची मतं मिळवण्यातही चंद्रशेखर बावनकुळे यशस्वी झाले. अकोल्याचा विजय तर अद्वितीय आहे. 3 टर्म आमदार असणाऱ्या बाजोरियांचा आमच्या वसंत खंडेलवाल नावाच्या एका सिनियर कार्यकर्त्याने, ज्येष्ठ कार्यकर्त्याने जवळजवळ 110च्या फरकाने पराभव केलेला आहे. वसंत खंडेलवालजी विजयी झाले. मी आमच्या ह्या दोन्ही चंद्रशेखर बावनकुळेजी आणि वसंत खंडेलवालजी ह्या दोघेही नव्याने झालेल्या आमदारांचं मनापासून अभिनंदन करतो. शिर्डीच्या साईबाबांचं वाक्य हे व्यवहारात आलं, श्रद्धा और सबुरी. बावनकुळेजींनी 2 वर्षापूर्वी त्यांचं तिकीट कापलं गेलं याबद्दल दुःख कोणाही माणसाला असेल ते दुःख व्यक्त करून
पण मनावर दगड ठेवून संघटना सांगेल ते काम करत राहिले. परिणामी त्या श्रद्धेचा की पक्ष मला न्याय देईल आणि त्या सबुरीचा थोडा वेळ थांबू होईल नीट याचा त्यांना फायदा झाला आणि खूप चांगल्या मताने ते विजयी झाले. या पुढे पाहूयात. बॉलिवूडला कोरोनाचा विळखा पडलाय. करीना कपूरसह अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समजतंय. करीनाची पुन्हा एकदा कोरोना चाचणी केली जाणार आहे, कारण करण जोहरच्या घरी एक मोठी पार्टी झाली होती ज्यात या सगळ्या सेलिब्रिटींचा समावेश होता. आणि आता यानंतर या पार्टीनंतर निर्माता करण जोहरची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली, पण त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचं कळतंय. करीनाच्या इमारत परिसरात आता सॅनिटायझेशन केलं जात आहे. करीनावर सध्या उपचार घरीच केले जात आहेत. करणच्या घराबाहेरही सॅनिटायझेशनची प्रक्रिया जी ती पार पडली जाते आणि करीनाच्या स्टाफचीही आता कोरोना चाचणी केली जाणार आहे. कोरोनाच्या दुष्टचक्रातून अजूनही जगाची सुटका झालेली नाही आणि त्या उलट नवनव्या व्हेरियंटच्या माध्यमातून कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत असल्याचं चित्र आहे. हाच विळखा सोडवण्यासाठी आणि कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. पण अद्यापही लोकांकडून लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. सरकारकडून वारंवार आवाहन करूनही अनेक जिल्ह्यात अजून 50% लसीकरणही पूर्ण झालेलं नाही. आणि त्यामुळेच महाराष्ट्र आणि देशातील लसीकरण वाढवण्यासाठी न्यूज 18 लोकमतनं लसवंत व्हा, सुरक्षित रहा ही मोहीम हाती घेतली आहे. कोविड लसीकरणाचे अकोला जिल्ह्यातील प्रमाण हे राज्यात सर्वात कमी होतं. तिसऱ्या लाटेचे अनुमान देखील वर्तवण्यात आलेले. तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी आणि उपयुक्त मार्ग आहे. तेव्हा ज्यांनी अद्याप लसीकरण केलं नसेल अशा व्यक्तींनी आपल्या स्वतःच्या, आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या सभोवताली असलेल्या समाजाच्या हितासाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण करून घेणं आवश्यक आहे, असं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत केलं जात आहे. आणि यासाठी अकोला प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जातात. अकोला जिल्हा कोरोना लसीकरणात चांगलाच पिछाडीवर आहे. सुरुवातीला अकोला जिल्हा लसीकरणात शेवटच्या क्रमांकावर होता. दिवाळीनंतर त्यात काहीशी सुधारणा झाली, पण अजूनही अकोला जिल्ह्यातील लसीकरण 40% वर जाऊ शकलेलं नाही. अकोला जिल्ह्यात 14,33,000 नागरिकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यातील 10,81,994 नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतलाय, तर दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या अवघी 5,16,427 एवढी आहे. या आकडेवारीनुसार जिल्ह्यात अवघं 36%च लसीकरण झाल्याचं चित्र आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ही संभाव्य लाट थोपवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण होणं गरजेचं आहे. पण अकोला जिल्हा या बाबतीत पिछाडीवर आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा वेग वाढावा म्हणून अकोला जिल्हा प्रशासनानं हर घर दस्तक सारखे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 4,500 कर्मचाऱ्यांतर्फे लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही अल्पसंख्याक मुस्लिम समाजामध्ये काही गैरसमज होते, त्याकरिता ज्या तिथल्या सर्व मौलवी आहेत, त्या समाजातील प्रतिष्ठित लोक आहेत, त्यांना आम्ही आवाहन केलं. त्यांनी सुद्धा आवाहन केलं. काही जिल्हा परिषदचे उर्दू शाळेचे शिक्षक आहेत, त्यांना आम्ही त्याचं नोडल ऑफिसर केलं, आयकॉन केलं. ते वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन त्यांनी लसीकरणाचं महत्त्व सांगितलं. काही NGO आहेत, त्या NGOनी ज्या भागात लसीकरण घेत नव्हते त्या भागांमध्ये जाऊन लोकांना मोटिवेट करण्याचं काम केलं. कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसची टक्केवारी अत्यंत कमी आहे. त्यामुळे हे चिंतेचं कारण आहे. प्रत्येक व्यक्तीने आपला दुसरा डोस पूर्ण करावा असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे. सर्वांना हीच विनंती आहे की सद्यस्थितीमध्ये ज्यांचे कोविड लसीचे पहिले डोस राहिलेले आहेत त्यांनी प्राधान्याने पहिला डोस लवकरात लवकर पूर्ण करावा. तसेच जे लोकांचे सेकंड डोस आता ड्यू झालेले आहे अशा लोकांनी सेकंड डोस आपल्या जवळच्या सेंटरला जाऊन घ्यावं आणि विशेष म्हणजे मास्कचा वापर करावा आणि हात धुण्यासाठी साबण आणि पाण्याचा वापर करावा. प्रशासनाकडून लसीकरणासाठी वारंवार आवाहन करण्यात येत असलं तरी मात्र अजूनही अनेक लोकांमध्ये लसीकरणाची जनजागृती झालेली पाहायला मिळत नाही. शासनाकडून मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवली जात असली तरी लोकांच्या मनात लसीबाबत संभ्रम असल्याचे चित्र आहे.
लोकांमधील लसीकरणाविषयीचं अज्ञान, विशिष्ट समाजात लसीकरणाची न झालेली जनजागृती, लसीकरण झाल्यावरही कोरोना होतो असा समज, काही ठिकाणी लसीकरण केंद्र लांब असल्याने नागरिकांकडून टाळाटाळ। नहीं, वैक्सीन नहीं लिया मैं। क्यों नहीं दिया, क्या कारण है? क्योंकि मुझे उस पर विश्वास नहीं है कि वो लेने के बाद में भी कोरोना होता है, और फिर लिए भी तो नहीं होता, इससे अच्छा है नहीं लिए तो बेहतर है ना, इसलिए हमने लिए नहीं। नहीं, मुझे कोरोना से डर भी नहीं लगता है और मुझे उस चीज़ों पर विश्वास भी नहीं है। एकंदरीतच कोरोनाच्या 2 लाटा येऊन गेल्यानंतरही अकोलावासी लसीकरणाबाबत गंभीर नसल्याचं चित्र आहे। पण हेच दुर्लक्ष जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकाला कारणीभूत ठरू शकतं, हे जिल्हावासियांनी लक्षात ठेवायला हवं। त्यामुळे लस घ्या आणि सुरक्षित रहा, हेच आवाहन सर्व अकोलावासियांना न्यूज 18 लोकमत करताय। कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।